ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर आपण काल हा एक मुख्य या 13व्या अध्यायातला भाग संपवला होता की जिथे भगवंतांनी आपल्याला कुठले कुठले गुण अंगी बाणवायला पाहिजे. आपल्याला जर आध्यात्मिक जीवनात जर पुढे जायचं असेल, आपल्याला प्रवास करायचा असेल, तर कुठले गुण आपण अंगी बाणवायला पाहिजे त्याबद्दल त्यांनी सविस्तर चर्चा केली. अमानित्व मदंबित्वांपासून. आणि त्यापूर्वी त्यांनी हे क्षेत्र काय आहे, किंवा जगाची जग काय आहे, किंवा या जगाला चालवणारा ब्रह्म म्हणजे चैतन्य ते काय आहे त्याबद्दल त्यांनी संक्षिप्त सांगितलं होतं. आता याबद्दल सांगितल्यानंतर आता पुन्हा काही गोष्टी ते सांगतायत, कारण हा अध्याय फार महत्वाचा अध्याय आहे. महत्वाचा अध्याय कुठल्या दृष्टीने, की इथे ब्रह्माच्या बद्दल आपण या पूर्ण गीतेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या चैतन्याच्या बद्दल, ब्रह्माच्या बद्दल बरेच वेळा चर्चा आलेली आहे. तशीच इथे पण चर्चा आलेली आहे. हा जसा याच्यामध्ये म्हणजे पहिल्याच आपण श्लोकामध्ये बघितलं होतं की क्षेत्र काय आहे, क्षेत्रज्ञ काय आहे, ज्ञेय काय आहे, पुरुष काय आहे, प्रकृती काय आहे, ह्या पण फिलॉसॉफिकल हे सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्या अध्यायामध्ये त्या फार छान प्रमाणात त्यांनी आणलेल्या आहेत. आपण आज 12वा श्लोक बघू, कारण यात ते 11व्या श्लोकात त्यांनी मागचा टॉपिक कन्क्लूड केला. त्यांनी इथे सांगितलं होतं की या अध्यात्मामध्ये म्हणजे ज्ञान काय आहे आणि अज्ञान काय आहे, की ज्यांनी हे समजलं की या गुणांच्या द्वारे मी त्या भगवंतापर्यंत पोचू शकतो, भगवंतच माझ्या जीवनाचा फक्त एक आता काय घटक राहिलेला आहे, त्यालाच ज्ञान म्हणायचं, बाकी सगळं अज्ञान म्हणायचं, असं म्हणून त्यांनी तो मागचा टॉपिक कन्क्लूड केला होता. ज्ञेयम यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वा अमृतमश्नुते अनादिमत परम ब्रह्म न सत्तन नासदुच्यते. आणि हे अर्जुना, जे जाणण्यास योग्य आहे आणि जे जाणल्याने मनुष्याला परमानंद प्राप्त होतो ते तुला चांगल्या रीतीने सांगतो. ते आदिरहित परम ब्रह्म अकथनीय असल्याने त्याला सत म्हणता येत नाही किंवा असतही म्हणता येत. आता इथे ते म्हणतात की ज्ञानम यत्तत्, की हे जाणण्यासारखी कुठली वस्तू या जगामध्ये ती आता मी सांगतो, म्हणजे जी प्रत्येकानेच जाणायला पाहिजे. आपण प्रत्येकाने आज नाही, उद्या नाही, परवा नाही, पुढच्या जन्मात नाही, किंवा पुढच्या 100 जन्माच्या वेळी जेव्हा केव्हा जितका आपण जन्म घेऊ, केव्हा ना केव्हा तरी आपल्याला या ब्रह्माच्या तत्वज्ञानाबद्दल, तत्वाबद्दल जाणणं आवश्यक आहे. कारण जोपर्यंत जाणत नाही आपण, तोपर्यंत आपली मुक्ती नाही, तोपर्यंत आपली या जन्म मृत्यूच्या कचाट्यातून आपली मुक्ती नाही आहे. म्हणून इथे भगवान म्हणतायत की हे जे जाणण्यायोग्य आहे, आता हे 3-4 जवळपास 18व्या श्लोकापर्यंत आता हा टॉपिक जाणार आहे. ते म्हणतात की यत्तत् ज्ञेयम यत्तत् प्रवक्ष्यामि, की जे तत्व तू जाणायला पाहिजे ते तत्व मी आता सांगतो. पण हे आता जाणून काय करणार आहे मी, कशाला जाणायला पाहिजे ते. म्हणून ते म्हणतात की यत् ज्ञात्वा अमृतमश्नुते, की हे जाणण्याची गरजच काय, मुख्य प्रश्न येऊ शकतो. मी तर आनंदात आहे, मी चांगलं छान काय माझं जीवन चालू आहे, आनंदात आहे मी, मग हे जाणून काय होणार आहे. तिथे भगवंत त्याचं फळ सांगतात, यत् ज्ञात्वा अमृतम अश्नुते, की जे जाणल्याने तुला अमृतत्व प्राप्त होईल. अमृतत्व प्राप्त होईल म्हणजे की हे जे पूर्णत्व आपण शोधतोय जीवनामध्ये, जी शांती आपण जीवनामध्ये शोधतो आहे, ती परमशांती तुला त्या जाणण्याने मिळेल. आताच आपलं काय परमशांती म्हणा किंवा जे पूर्णत्व आपण म्हणतो, ते पूर्णत्व आपण कशावर डिपेंड आहे, आपण काही बाह्य वस्तूंवर, व्यक्तींवर आपलं पूर्णत्व आणि शांती अवलंबून आहे. म्हणजे जर मी आता रसगुल्ला कुठला खाल्ला असेल तर मला शांती मिळते, मला तृप्ती मिळते, पण पुन्हा 2 दिवसांनी पुन्हा रसगुल्ला खाण्याची इच्छा होते. ती एकदाच मिटत नाही माझी. माझ्या जीवनामध्ये माझे काही भावंड असतील, माझे काही रिलेटिव्ह असतील, किंवा ह्या सगळ्यांचा संयोग माझ्या जीवनामध्ये झाला, त्यामुळे मला खूप आनंद मिळतो, मला खूप छान वाटतं की मी फुलफिल झालो आहे.
पण हा ही जी घटना असते किंवा हा जे जगामध्ये हा जो संबंध असतो हा येतो आणि जातो, म्हणजे हा कंटिन्युअस राहत नाही. जसं मी रसगुल्ला आता खाल्ला आणि मला शांती मिळाली, मला आनंद मिळाला, पण पुन्हा जेव्हा त्याचं क्रेविंग होईल तेव्हा पुन्हा मी दुःखात जाईल. जेव्हा आमचे भावंड आम्ही एकत्र आहोत तेव्हा आनंद होतो, पण ते भावंड जर काही कारणामुळे दूर गेलेत तर पुन्हा दुःख होतं. तर हा योग आणि संयोग हे घेऊन आपलं आजच्या जीवनाची शांती म्हणा किंवा काय सुख म्हणा, पूर्णत्व म्हणा, हे यांना घेऊन आहे. हे अखंड सुख इथे नाहीये, अखंड शांती आपल्याला मिळत नाहीये. तुम्ही लहानपणापासून तुमचं जीवन अनुभव करा की हा संयोग, योग आणि वियोग यातच आपण फिरतोय. प्रत्येक गोष्टीचा आपल्याला योग होतो तेव्हा आपल्याला शांती वाटते, तेव्हा आपला आनंद मिळतो, आणि पुन्हा ती गोष्टीचा वियोग जेव्हा होतो तेव्हा आपल्याला दुःख होतं. तर इथे भगवंत म्हणतात की यातनं जर तुम्हाला सुटायचं असेल, तुम्हाला जर अखंड शांती मिळवायची असेल, तुम्हाला अखंड सुख मिळवायचं असेल, म्हणजे या सारख्या ह्या योग आणि वियोगामधनं तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल, तर ते म्हणतात की हे तत्व तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे. भगवंत इथे म्हणतात. मग ती शांती तर मी अनुभव करतो, ती काही शांती मला आनंद देत नाही का? मी रसगुल्ला जेव्हा खातो तेव्हा मला आनंद देत नाही का रसगुल्ला? देतो. पण त्या आनंदामध्ये लक्षात ठेवायला पाहिजे की तो सगळा आनंद जो आहे तो तात्पुरता असतो, म्हणजे काही काळापुरता तो असतो फक्त. पण इथे जेव्हा आपण आध्यात्मिक जीवनाच्या बद्दल जेव्हा बोलतो तेव्हा काय आहे की आपण अल्टिमेट सुख, परम आनंद, तो कधीही काय अनब्रेकेबल आनंद ज्याला म्हणतो आपण, की तो कधीच ब्रेक होत नाही. अशा आनंदाला जर आपल्याला पाहिजे असेल त्यासाठी आपलं हे अध्यात्म आहे. आणि म्हणून ते म्हणतात की हे अर्जुना, तू व्यवस्थित ऐक. हा, की व्यवस्थित ऐक कशासाठी? की हे तुला आज ना उद्या तुला ऐकायचंच आहे. प्रत्येकाला आपल्याला आज ना उद्या ऐकायचं आहे. आपण या सगळ्या विषयांच्या मागे किंवा आपण या सगळ्या आनंदामध्ये जर गुरफटला गेलो तर ठीक आहे, आनंद तुम्हाला मिळतोच. जर यात कोणी म्हणेल की बाबा मला कशाला पाहिजे अध्यात्म, मी आनंदात आहे, ठीक आहे ना, कोणी नाकारत नाहीये तो आनंद. पण पुन्हा कुठल्या तरी त्याला जन्मामध्ये केव्हा तरी तुला पुन्हा ह्या आनंदाची याला आनंदाचा शोध घ्यावा लागणारच आहे. म्हणून इथं भगवंत म्हणतात की यद ज्ञात्वा अमृतम अश्नुते. तिथे फळ सांगतात त्या ज्ञानाचं, की हे ज्ञान जाणल्याने तुला अमृत मिळेल. आणि मग ते काय, कसं ब्रह्म आहे ते इथे सांग, अनादिमत परम ब्रह्म न सत्तन्ना असं उच्चते. की ते जे ब्रह्म आहे ते अनादी आहे. हा, आता अनादी म्हणजे काय, की आपण म्हणजे या जगामध्ये आपण म्हणा किंवा पदार्थ म्हणा या जगातले हे कालपरिच्छिन्न, देशपरिच्छिन्न आणि वस्तुपरिच्छिन्न आहेत. हा, कालपरिच्छिन्न म्हणजे काय, की मी आता इथे आहे म्हणजेच काय, मी पुण्यात नाही आहे, मी कलकत्त्यामध्ये आहे. म्हणजे मी या देशानी, म्हणजे मी या काय जागेनी मी व्याप्त आहे. मी परिच्छिन्न आहे, म्हणजे मी काय म्हणतो त्याला लिमिटेड आहे. म्हणजे मी देशपरिच्छिन्न आहे. कालपरिच्छिन्न म्हणजे काय, केव्हा तरी माझा जन्म झाला आणि केव्हा तरी मृत्यू होणार आहे. म्हणजे मी कालातीत नाही आहे, मी कालामध्ये आबद्ध आहे. जसा मी या देशामध्ये किंवा या जागेमध्ये मी आबद्ध आहे, तसाच मी वेळेमध्ये पण आबद्ध आहे. तर साधारण माणूस, साधारण ह्या जगातल्या गोष्टी ह्या कालपरिच्छिन्न असतात, वस्तुपरिच्छिन्न असतात. आणि काल, वस्तू, तिसरं कुठलं सांगितलं मग आम्ही, माझ्या डोक्यात नव्हतं, देश. तो देश म्हणजे हा काय ही जागा, काल म्हणजे ही काय काळ ज्याला म्हणतो आपण, आणि वस्तुपरिच्छिन्न म्हणजे काय, की एका वस्तूचे गुण हे दुसऱ्या वस्तूला लागत नाहीत. म्हणजे कसं, की समजा ब्लॅकनेस एखाद्या गोष्टीचा तो व्हाईटनेसच्या पेक्षा वेगळा आहे. म्हणजे ब्लॅकनेस हा काही व्हाईटनेस होऊ शकत नाही. म्हणजे ब्लॅकनेस आणि व्हाईटनेस आहे. तर एका वस्तूचा गुण हा दुसऱ्या वस्तूला येऊ शकत नाही. आता ह्या टेक्निकल लँग्वेज आहे वेदांतातली. म्हणून इथे म्हणतात ते की अनादिमत परम ब्रह्म, की हे जे तत्व आहे हे अनादी का आहे, की हे तिन्हीही म्हणजे काल, देश आणि वस्तू या परिच्छन्नेतनं ते बाहेर आलेलं आहे, याच्यापेक्षा पण वरती आहे. म्हणजे चैतन्य हे कधीच कालपरिच्छिन्न असं नाही आहे की चैतन्य फक्त इथे मी जिथे आहे तिथेच बसलेलो आहे आणि तुम्ही जिथे पुण्याला बसला तिथे चैतन्य नाही, असं नाही आहे. चैतन्य सगळीकडेच आहे.
मी आता आहे म्हणून चैतन्य आहे आणि मी माझं शरीर गेल्यानंतर चैतन्य नसेन, कालपरिच्छिन्न असे नाही आहे. मी जन्म घेण्यापूर्वी पण चैतन्य हे ब्रह्म होतं, आता पण चैतन्य आहे आणि मी गेल्यानंतर पण चैतन्य राहणार. म्हणजे हे कालपरिच्छिन्न पण नाही, देशपरिच्छिन्न पण नाही आणि वस्तुपरिच्छिन्न पण नाही. कारण या ब्रह्मामध्ये ब्रह्म हे सगळ्या गुणांपासून वेगळं आहे. म्हणून या तिन्ही गुणांच्या हे बाहेर आहे, हे इथे आपण समजून घ्यायला पाहिजे. की ज्ञेयम यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वा अमृतमुष्णते, आणि म्हणून म्हणतात ते अनादी. हे अनादी आहे. हा, परमब्रह्म, हे परमब्रह्म जे आहे हे अनादी आहे आणि न सत्तन नासदुच्यते. आता या ब्रह्माला तुम्ही सत पण म्हणू शकत नाही आणि असत पण म्हणू शकत. आता बघा, हे जे काय म्हणतात, हे जे ब्रह्माचं तत्व आहे हे थोडंसं आपल्याला पेशन्स ठेवून ऐकणं भाग आहे. कारण हे हळूहळू हळूहळू हे गोष्टी समजतील. म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्या म्हणजे तुम्ही बाहेरनं उजेडातनं जेव्हा तुम्ही अंधारा रूममध्ये येता, खोलीत आलात, तर तुमच्या डोळ्यांना काही दिसत नाही. पण थोडा काळ जाऊ द्या, मग हळूहळू आपल्या त्या अंधारामध्ये पण वस्तू दिसायला लागतात. हे तसंच आहे. तुम्ही जितकं याच्यावर विचार कराल, जितकं ॲसिम्युलेट कराल, जितकं रिपिटेशन कराल, तर हळूहळू जे सूक्ष्म तत्व आहे त्या सूक्ष्म तत्वाचा आपल्याला हळूहळू उलगडा होत जातो. आणि हा करायलाच पाहिजे. इट इज कंपल्सरी. उपाय नाही याच्याशिवाय. हा, ती काय म्हणतात, ती गोष्ट आहे ना त्या ब्राह्मणाची, की तो नावेने जात असतो आणि तो पंडित बसलेला असतो नावेमध्ये आणि नावडाला विचारतो की काय रे, तुला व्याकरण माहित आहे का? तो म्हणतो नाही, मला व्याकरण माहित नाहीये. अच्छा, मग पण तुझं काय, तुझं 50% आयुष्य वाया गेलं कारण तुला व्याकरण माहित नाहीये. मग त्याला म्हणतो, तुला हे न्यायशास्त्र वेदांत माहित आहे का? तो म्हणतो नाही, मला तेही माहित नाहीये. म्हणतो काय, तुझं जीवन व्यर्थ गेलं. आणि तेव्हा मग आता त्या इतक्या मोठ्या मोठ्या लाटा येतात की आता ती नाव जी आहे ती आता बुडणार. तेव्हा तो नावाडी त्या पंडिताला विचारतो, तुम्हाला पोहणं येतं का? तो म्हणतो नाही, पोहणं येत नाही. मग आता तुमचं पूर्ण जीवनच गेलं म्हणतो. म्हणजे काय, की जर हे आपण जाणलं नाही हे तत्व, तर हे जितकं काही आपण जीवनात कमावलेलं आहे त्या सगळ्याला शून्य अर्थ आहे. सगळ्यात महत्वाचं आहे हे जाणणं, हे तत्व जाणणं, याचा अनुभव करणं. आता तुम्ही म्हणाल की हे फारच कठीण आहे, हे काही जीवनात होतं का, कसं होतं का? पण सुरुवात तरी आपण कुठेतरी या गोष्टींची करायला पाहिजे. म्हणून हे तत्व थोडं समजून घ्यायला जड जरी असलं तरी याचं काय संस्कार होणं फार महत्वाचं आहे. आता इथे ते म्हणतात की हे सत नाही आणि असत नाहीये. आता सत म्हणजे काय, की जे मला दिसतं, कार्य, इफेक्ट. हा, आणि असत काय आहे, की जे कारण आहे, कॉज. म्हणजे कसं, की त्या दुधामध्ये ताक असतं, पण मला ताक दिसतं का दुधामध्ये? दिसत नाही. तर ते ताक काय आहे, ताक पोटॅन्शियल फॉर्ममध्ये त्या दुधामध्ये आहे, ते असत आहे. मला दिसत नाहीये पण आहे त्याच्यामध्ये. आता समजा मी बाजारामध्ये गेलो काही विकत आणण्यासाठी आणि मी वस्तू घेतल्या आणि माझ्या पॉकेटमध्ये पैसे नाहीये. आता पैसे नाहीये म्हणजे काय, असत म्हणजे ॲज गुड ॲज माझ्याजवळ पैसे नाहीये, पण घरी पैसे आहे. पण त्यावेळेस माझ्या खिशात पैसे नसणं म्हणजे काय आहे, की जणू काही माझ्या खिशात पैसे नाहीच आहे खरोखर. ॲज गुड ॲज इट इज नॉट देअर. तर इथे म्हणतात, इथे भगवंत सांगतात की सत असतच्या वरती आहे हे तत्व. म्हणजे हे ब्रह्मतत्व जे आहे हे या कार्यामध्ये पण नाही आहे आणि या कार्यामध्ये आहे आणि या कारणामध्ये म्हणजे कार्य कारण याच्या वरती आहे हे तत्व. की नुसतंच कुठल्या कारण आपण जसं मग उदाहरण बघितलं की दुधामध्ये जर मी दूध जर ताक म्हणून प्यालो तर ताकाचे गुण मला मिळणार नाही आहेत. मला दुधाचं ते दही बसवून ताक करणं आलं तेव्हाच मला त्याचा फायदा आहे. म्हणजे पोटॅन्शियल फॉर्म मध्ये ते आहे. म्हणजेच काय, तिथे असत आहे. म्हणजे दुधामध्ये ताकाचा सध्या अभाव आहे, नाहीये ताक तिथे, फक्त दूध आहे आता. पण जेव्हा मी त्या दह्याचं ताक करेन तेव्हा ते ताकामध्ये परिणत होईल. आता इथे कसं आहे, परिणाम होतोय. इथे कुठे आहे कुठे नाही आहे. दुधामध्ये ताक नाही आहे, नंतर ताक तयार आलं. आता हे ब्रह्मामध्ये हे असे काही विकार नाहीये. म्हणजे ब्रह्म आता होतं, ब्रह्म नंतर नाही आहे, म्हणजे ब्रह्म पोटेन्शियल फॉर्म मध्ये आहे आणि ब्रह्म हे जे व्यक्त फॉर्म मध्ये नाहीये असं नाही आहे. म्हणून ते म्हणतात की हे सत असत याच्या वरती आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय ना, की हे ब्रह्म हे तत्व जे आहे हे ऑल परवेडिंग आहे. म्हणजे हे अनादी,
हे कुठल्याही वेळेत असं झालं नव्हतं की हे तत्व अस्तित्वात नव्हतं. हे तत्व हे कालातीत आहे. एवढं त्यांना इथे सांगायचं आहे. सर्वतः पाणिपादम तत् सर्वतोक्षिशिरो मुखम सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठती. आता पुन्हा त्याचाच इथे पुढचा कंटिन्युएशन भगवान इथं करतायत की आता उपनिषदामध्ये काय सांगितलंय की उपनिषद सांगितलंय की या संपूर्ण सृष्टीमध्ये एकच तत्व आहे, ते चैतन्य तत्व किंवा ब्रह्मतत्व. तेच पूर्ण सबस्टन्स आहे. आणि तुम्ही विज्ञान पण बघा, हे विज्ञान पण ते तत्व शोधायच्या मागे सदैव प्रयत्न करताय. ते बिग बँग थेअरी म्हणा किंवा ते काय सध्या खूप मोठं ते गॉड पार्टिकल वगैरे वगैरे, ह्या गोष्टी कशासाठी आहे की ते सगळं ते तत्व या सृष्टीमध्ये काय तत्व आहे हे शोधायच्या मागे जात आहेत. ते म्हणजे स्थूलापासनं हळूहळू सूक्ष्माकडे आपण जाऊन ते तत्व शोधायचा प्रयत्न करतो. म्हणजे जसं जसं तुम्ही स्थूलापासून सूक्ष्माकडे जाल तसं तसं ते तत्व ऍबस्ट्रॅक्ट होतं बघा. म्हणजे तुम्ही आता इतकं मोठं झाड बघताय वडाचं, मग तुम्हाला काय वाटतं की ते वडाचं झाड त्या बी मध्ये आहे. मग तुम्ही ती बी घेतली, मग बी फोडायचा प्रयत्न केला, मग फोडली, अजून त्याचे भाग केले, अजून भाग केले. काय झालं त्याच्यामुळे शेवटी ते अणू, प्रोटॉन, न्यूट्रॉन तिथपर्यंत इतकं सूक्ष्म होत गेलं. आणि एक वेळ अशी झाली की ते ऍबस्ट्रॅक्ट होऊन गेलं. तर तत्व त्याच्यामध्ये आहे. म्हणजे आपल्याला दिसताना ते एवढं मोठं झाड दिसत आहे, पण जसं जसं तुम्ही सूक्ष्माकडे जाल तसं तशी ती कॉन्सेप्ट एक ऍबस्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट होऊन जाते. तशीच ही ब्रह्माची कॉन्सेप्ट आपल्याला पकडीमध्ये का येत नाही, आपल्याला का धरता येत नाही? कारण ही ऍबस्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट आहे. कारण या आपल्या पूर्ण पंचेंद्रियाच्या द्वारे आपल्याला ती वस्तू पकडता येत नाही. म्हणजे आपल्या ह्या पंचज्ञानेंद्रियाच्या द्वारे म्हणा किंवा शब्दस्पर्श रूपाद्वारे आपल्याला त्याचा अनुभव करता येत नाही. म्हणून ते ऍबस्ट्रॅक्ट गोष्ट आहे. तर इथे म्हणतात की हे जे तत्व आहे की हे ब्रह्मतत्व, चैतन्य तत्व, हे काय आहे की तुमच्या सर्वतः पाणीपादांतात सर्व किशोरो मुखम, की हे सगळ्या आपल्या ह्या इंद्रियांद्वारे हे व्यक्त होत आहे. म्हणजे आता फॅन फिरतोय म्हणजेच काय, तो इलेक्ट्रिसिटी आहे. इलेक्ट्रिसिटी असल्यामुळे तो फॅन फिरतोय. पण मी समजा फॅन बंद केला तर काय झालं, ती फिरायची अभिव्यक्ती थांबली, पण इलेक्ट्रिसिटी आहेच. फक्त ते काय झालं, तो फिरत नाहीये का, कारण बटन दाबल्या गेलं नाहीये. तसंच हे जे ब्रह्माचं जे काही स्फुरण आपण बघतोय आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये किंवा या जगामध्ये, तर हे पूर्ण जे स्फुरण आपण बघतो आहे ते चैतन्याच्या अस्तित्वामुळे बघतो आहे. पण जेव्हा हे स्फुरण होत नाही, म्हणजे समजा एखादा मनुष्य आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्फुरण दिसतं, पण तो जेव्हा जातो तेव्हा शरीर सोडतो तेव्हा त्याच्यामध्ये चैतन्याचं स्फुरण आपल्याला दिसत नाही. पण याचा अर्थच नाही की ते चैतन्य नाही आहे. चैतन्य सदैव प्रेझेंट आहे. म्हणून इथे म्हणतात की सर्वतः पाणीपादम सर्वतो क्षिशिरोमुखम, की हे सर्व जे हे तत्व आहे हे आपल्या सर्व इंद्रियांद्वारे हे अभिव्यक्त होत असतं. आपण मराठी बघू. ते सर्व बाजूंनी हातपाय असलेले, सर्व बाजूंनी डोके, डोळी व तोंड असलेले, सर्वत्र कान असणारे असे आहे, कारण ते विश्वात सर्वाला व्यापून राहिले आहे. म्हणजे ते सर्व म्हणजे हे तत्व कुठे नाही आहे, सगळीकडे आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे की हे चैतन्य तत्व जे आहे, हे ब्रह्मतत्व जे आहे, हे सगळीकडे आहे. मग जसं आपण म्हटलं की हे कालपरिच्छिन्न, देशपरिच्छिन्न आणि वस्तुपरिच्छिन्न नाहीये. हे या सगळ्यांच्या वरती आहे. हे अनादी आहे, हे सदैव आहे. म्हणून इथे म्हणतात की ते हे कधीच असं नव्हतं की ते सर्वतः पाणीपादमतात. ते असं कधीच झालं नाही की हे मी अनुभव करू शकत नाही. माझ्या ह्या शब्द स्पर्श रूपाद्वारे, माझ्या या ज्ञानेंद्रियाद्वारे मी सदैव हे ब्रह्मतत्वच मी एक्सप्रेस करतोय. हा लाईट, हा फॅन, हा जळतोय किंवा फिरतोय म्हणजे काय होत आहे की त्याच्याद्वारे इलेक्ट्रिसिटीच व्यक्त होत आहे. तर इथे भगवंत सांगायचा प्रयत्न करतायत की हे जे अनादी तत्व आहे हे काही असं वेगळं नाही. हे तुम्हाला बघता येत नाहीये तो भाग वेगळा, पण हे व्यक्त होत असताना आपण बघू शकतो. हे नॉन एक्झिस्टंट नाही आहे की हे नाहीच आहे असं नाही आहे, एक्झिस्टंट आहे. फक्त आपल्याला असं ते वेगळं बघता येत नाही. जसं आम्ही मोबाईल बघतो आहे, इथे फोन बघतो आहे, तसं हे बघता येत नाही तत्व, कारण
ते आपल्या या अभिव्यक्तीतनं, आपल्या या इंद्रियाच्या द्वारे आपण फक्त ते अभिव्यक्त होत असताना त्याचा आपण अनुभव घेऊ शकतो. म्हणून ते म्हणतात की सर्वत पाणिपादम तत् सर्वतो शिशिरो मुखम, की सगळ्या माझ्या कानातनं, नाकातनं, डोळ्यातनं, त्वचेतनं सगळीकडून मी या ब्रह्माचाच ऍक्च्युली मी अनुभव घेत आहे. म्हणजे तुम्ही सोन्याची अंगठी घ्या, सोन्याची बांगडी घ्या, सोन्याचं नेकलेस घ्या, हे जेव्हा जेव्हा तुम्ही त्याला स्पर्श करता तेव्हा सोन्याला स्पर्श करता ऍक्च्युली. पण आपण म्हणतो की बांगडीला स्पर्श केला, मी अंगठीला स्पर्श केला, आपण म्हणतो तसं. पण खरं बघता आपण त्या सोन्याला स्पर्श केलेला असतो. तसंच आपण आपल्या इंद्रियातनं जेव्हा जेव्हा आपण व्यक्त होत असतो तेव्हा त्या चैतन्यालाच आपण व्यक्त होत असतो. पण आपण म्हणतो की मी शब्द, स्पर्श, रूप, गंध याच्याद्वारे मी अभिव्यक्त होत आहे. म्हणून ते म्हणतात की सर्वत्र श्रुतिमल्लोके आणि सर्व मावृत्य तिष्ठती, आणि या सगळ्यांमध्ये ते तिष्ठती म्हणजे या सगळ्यांना व्यापून आहे. म्हणजे प्रत्येक कणाकणामध्ये, प्रत्येक आपल्या ह्या पूर्ण वस्तूंमध्ये हे ब्रह्मतत्व इथे थोडक्यात भरलेलं आहे. मग हे आपल्याला दिसत का नाही? हे मला बघायचं आहे. ठीक आहे, माझ्या इंद्रियातनं मी हे अभिव्यक्त होत आहे हे मला समजलं, पण मला बघायचं आहे. मग मी डोळे लावून बसलो आणि डोळे लावून बसून सगळं बंद केले, माझे कवाड मनातले सगळे बंद केले. मग कसं दिसणार मला ते? तर इथे म्हणतात की असं दिसणारी ही वस्तू नाहीच आहे, ते तत्व म्हणजेच तुम्ही आहात. हे फार कठीण आहे शब्दात सांगणं. हे तत्व म्हणजेच तुम्ही आहे, म्हणजे तत्वम असी छांदोग्य उपनिषदात सांगितलेलं आहे की असं काही वेगळं असं आपण नाही दाखवू शकणार आहे याला, ब्रह्माला, या चैतन्याला वेगळं काय त्याला अस्तित्व नाही आहे. म्हणून इथे श्रुती म्हणते, गीता म्हणते की जरी आपल्याला याचा अनुभव प्रत्यक्ष येत नसला तरीही आपल्या इंद्रियांच्या द्वारे आपण याचा अनुभव घेऊ शकतो. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभृच्चैव निर्गुणम गुणभोक्तृच, आणि ते सर्व इंद्रियांच्या विषयांना जाणणारे आहे, परंतु वास्तविक सर्व इंद्रियांनी रहित आहे. तसेच ते आसक्तीरहित आणि गुणांच्या अतीत असूनही आपल्या योगमायेने सर्वांचे धारण व पोषण करणारे आणि गुणांचा भोग घेणारे आहे. आता हे फार उपनिषद, आता तुम्ही काही दिवस क्लास करता म्हणून ठीक आहे, पण कोणी जर एखादा नवीन क्लासमध्ये आला तर त्याला हे फार कॉन्ट्रॅडिक्टरी वाटेल सगळं. की काय म्हणतात की सर्व इंद्रियामध्ये नाही आहे आणि तो नाही पण आहे, तो सगळीकडे आहे पण कुठेच नाही. सर्व इंद्रिय गुणाभासम आणि सर्व इंद्रिय विवर्जितम, की तो सगळ्या इंद्रियांमध्ये आहे आणि म्हणत कुठल्याच इंद्रियामध्ये नाही. म्हणून ह्या गोष्टी समजण्यासाठी म्हणून आपल्याला त्याचा अभ्यास आवश्यक आहे, त्याचं श्रवण करणं आवश्यक आहे. तर इथे ते म्हणतात की सर्व इंद्रिय गुणाभासम, की ते जे चैतन्य तत्व आहे किंवा ब्रह्मतत्व आहे हे आपल्या सगळ्या इंद्रियातनं अवभासत होत आहे, ते भासित होत आहे, दिसतंय आपल्याला. परंतु लक्षात ठेवा, ते म्हणतात की सर्व इंद्रिय विवर्जितम, परंतु त्याच वेळी लक्षात ठेवा की ते पूर्ण इंद्रियामध्ये नाही पण आहे. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं समजा इथे, तर त्या पडद्यावर ते चित्र दिसत आहे, त्या पडद्याशी त्या चित्राचा संयोग होतोय. तिथे काहीतरी खून मारामारी झाली आहे किंवा अजून इतर काहीतरी गोष्टी झाल्या आहेत त्या पडद्यावर. तो पडदा त्या सगळ्या गोष्टींशी योग त्याचा आलेला आहे, तिथे संयुक्त झालेला आहे. पण पडद्यामध्ये जो सिनेमा गेलाय का, पडद्यात पाऊस म्हणजे सिनेमात पाऊस पडला म्हणून तो पडदा ओला झाला आहे का? नाही झालेला आहे. तर पडद्यावर ते सगळं दिसत आहे पण पडदा त्यात कुठेच नाही आहे. पडदा या सगळ्यांचा साक्षी आहे. तेच इथे यांना सांगायचं आहे की या सगळ्या इंद्रियातनं तो उद्भासित होतोय, दिसतोय आपल्याला, पण तो इंद्रियात नाही आहे. म्हणजे समजा आता मी हा जो लाईट लागलेला आहे, त्या लाईटच्या समोर जर मी हात धरला तर लाईटमुळे काय होतं की तो हात दिसतोय, पण तो हात लाईट नाही आहे. लक्षात घ्या, लाईट मुळे हात दिसतोय पण तो लाईट म्हणजे हात नव्हे. तर आपण बरेच वेळा ही चूक करून बसतो की जे काही आपण आपल्या या म्हणजे काही काही फिलॉसॉफी आहेत की हे जे काही मी सगळं करतो आहे हे सगळं करणं म्हणजेच ब्रह्म आहे, किंवा मीच तर ब्रह्म आहे. माझ्या सगळ्या उपनिषदाने सांगितलं की सगळंच आपण ब्रह्म आहोत, मग काय मुक्त आपण आहोत.
पण तसं नाही आहे. या सगळ्यांमध्ये ते न बदलणारं तत्व बघणं, तो साक्षी बघणं, ह्या परिवर्तन होणाऱ्या जगामध्ये ते अपरिवर्तनशील एक तत्व ते बघणं. सिनेमा सदैव बघत असताना, सिनेमाचा रीळ तो फिरत असताना, सिनेमामध्ये चित्र फिरत असताना त्या पडद्याचं ज्ञान ठेवणं, हे खरं ज्ञान आहे. आणि हे तिथे भगवंतांना सांगायचं आहे की सर्व इंद्रिय गुण, या सगळ्या इंद्रियातनं तो चैतन्य तत्व दिसतो आहे, पण हे इंद्रिय म्हणजे तो चैतन्य नाही आहे. इंद्रियातनं दिसतोय, तो अभिव्यक्त होत आहे, फॅन फिरतोय, लाईट जळतोय, पण फॅन फिरणं म्हणजे इलेक्ट्रिसिटी नाही आहे. इलेक्ट्रिसिटी हे कम्प्लीट वेगळं तत्व आहे. म्हणजे इंडिपेंडंट टू फॅन, इंडिपेंडंट टू लाईट, असं वेगळं तत्व आहे ते. तर त्याचा इथे ते कन्सेप्ट सांगतायत की सर्व इंद्रिय गुणाभासम, की इंद्रियातनं दिसतं ते, पण इंद्रिय ते तत्व नाही आहे. मग म्हणतात ते असक्तम सर्व भृच्चैव निर्गुणम गुणभोक्तृच. आणि ते कसं आहे, सर्व इंद्रिय विवर्जितम, ते तर आपण बघितलं की या सगळ्यांपासून तो वेगळा आहे. आणि असक्तम, असक्तम म्हणजे की या सगळ्यांपासून वेगळा, म्हणजे जसं काय आकाश, या आकाशामध्ये इतक्या गोष्टी होतात, पण आकाश हे या सगळ्यांपासून लिप्त आहे. म्हणजे आता मी या आकाशामध्ये आहे, पण या आकाशाला मी ना ओलं करू शकत, ना कापू शकत, मी असं म्हणू शकत नाही की एवढं मी आकाश कापलं, हे तुम्ही घेऊन जा तुमच्या घरी, ही एवढी स्पेस तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा, असं आपण म्हणू शकतो का? नाही. आपण या स्पेसमध्येच राहतोय, पण स्पेसला आपण तोडू शकत नाही. तसंच सूर्यप्रकाश, समजा की सूर्यप्रकाश चांगल्या वस्तूंवर पण पडतो आणि खराब गोष्टींवर पण पडतो, पण सूर्यप्रकाश या चांगल्या आणि वाईट या गोष्टींपासनं वेगळा आहे. हवा म्हणजे सुगंध पण हवा वाहून घेऊन जाते, दुर्गंध पण ती हवा वाहून घेऊन जाते, पण ही सुगंधी आणि दुर्गंधी तर हवेचा गुण नाही आहे. तसंच हे म्हणतात की अव्यक्तम, की असक्तम, की या सगळ्या गोष्टींमध्ये तो असून ते ब्रह्मतत्व, असं त्या तत्वाचं वर्णन करणं चालू आहे इथे. की कसं ते साक्षी, कसं निर्गुण, कसं निराकार, कसं या सगळ्या संसारापासनं वेगळं तत्व आहे, हेच ते इथे सांगतायत की हे आकाशासारखं असक्त, की हे कशामध्ये पण हे आसक्त झालेलं हे तत्व नाही आहे. आणि निर्गुणम गुणभोक्तृच, की सर्व गोष्टींमध्ये या निर्गुण, या सगळ्या भोग्य गोष्टींमध्ये ते आहे, पण त्याच्या वेगळा आहे. साक्षी, की त्या त्या गोष्टी असल्यामुळे ती होते आहे. तो पडदा असल्यामुळे सिनेमा बघू शकतोय, पण पडद्याला ना सुख होत ना दुःख होत. पडदा ना म्हणजे त्या सिनेमामध्ये अग्नी पेटलाय असं दाखवलं तरी पडदा पेटत पण नाही आणि पडदा ओला पण होत नाही. तो साक्षी भावानी त्रयस्थ राहतो. तसं हे ब्रह्म तत्व आहे, तेच इथे सांगताहेत भगवंत. बहिरंतश्च भूतानाम अचरम चरमेव च सूक्ष्मत्वात् तद विज्ञेयम दूरस्थम चांतिके च तत्. पुन्हा तेच कॉन्ट्राडिक्टरी पुन्हा इथे गोष्टी येत आहेत. इथे ते म्हणतात की हा परमात्मा चराचर सर्व भूतांच्या बाहेर व आत परिपूर्ण भरला आहे, आणि चररूप व अचररूप ही तोच आहे, आणि तो सूक्ष्म असल्याने अविज्ञेय आहे, आणि अति असीम व दूरही स्थित तोच आहे. आता इथे म्हणतायत की हे जे तत्व आहे, चैतन्य तत्व आहे, हे चर आणि अचर या सगळ्यांमध्ये आहे. आणि बहिर अंतश्च, म्हणजे माझ्या आत जसं चैतन्य तत्व आहे, फक्त माझ्या आत असं नाही आहे, हे बाहेर पण, तुमच्यामध्ये पण आहे, ते पुण्याला पण आहे, मुंबईला पण आहे, या जगात पण आहे, अमेरिकेमध्ये पण तत्व आहे. म्हणजे जसं माझ्यामध्ये तत्व आहे, बहि अंतश्च भूतानाम, की या सगळ्या भूतांमध्ये, म्हणजेच काय, हे ब्रह्मतत्व जे आहे हे ऑल परवेडिंग आहे. सर्वगत, प्रत्येक गोष्टीमध्ये ब्रह्मतत्व आहे. आणि अचरम चरमेवच, की हे जे व्यक्त जे जगत आहे, जे मी प्रत्यक्ष व्हिजिबल जगत आहे, जे बघू शकतो, इथे पण आहे ते. आणि जे अव्यक्त जगत आहे, की जिथे अजून पण त्या काही काही गोष्टींची सृष्टी झालेली नाही आहे, तिथे पण हे तत्व आहे. म्हणजेच की आता चर अचर काय आहे, हे सगळं आपलं हे रिलेटिव्ह तत्व आहे. म्हणजे आपण जेव्हा ट्रेनने जातो तेव्हा म्हणतो आता पुणे आलं, पण पुणे कधी आलं का?
तुम्ही ट्रेननी जाताय म्हणून तो असं वाटतं तुम्हाला पूर्ण आलेला आहे. आपण म्हणतो सूर्य उगवला आणि सूर्य मावळला, पण सूर्य तर स्थिर आहे. सूर्य उगवत पण नाही आणि मावळत पण नाही. म्हणजेच काय की ह्या चर आणि अचर ह्या दोन्हीही ज्या कन्सेप्ट आहे ह्या जणू काही म्हणजे याचं आपल्याला पूर्ण काय हे रिलेटिव्ह टर्म्स आहेत. पण हे ब्रह्मतत्व जे आहे हे ब्रह्मतत्व ह्या सगळ्यांच्या बाहेर आहे. या कुठेच याच्यामध्ये ते अडकलेले नाही आहे आणि म्हणून म्हणतात ते. आणि असं का होतं? कारण ते मला दिसत नाही डोळ्याने. दूरस्थम आणि च अंतिकेच, की ते दूर आहे आणि ते जवळ पण आहे. आता हे बघा पुन्हा कॉन्ट्राडिक्टरी टर्म्स आल्यात. दूर आहे म्हणजे कोणी, ते शंकराचार्य म्हणतात की दूर कोणासाठी आहे? अज्ञानी माणसासाठी आहे. तो कुठेतरी दूर शोधतोय, कुठेतरी भगवंत बसला आहे दूर, साता समुद्रापलीकडे स्वर्गामध्ये कुठेतरी तो दूर बसलेला आहे. आणि ज्ञानी मनुष्य काय म्हणतो? तो माझ्या आत पण आहे आणि तो बाहेर पण. तो कुठे दूर नाही आहे, कुठे काय कुठे ढगात बसलेला नाही आहे. तो म्हणजे स्वतःमध्येच तो आत आहे आणि त्याचसोबत तो बाहेर पण आहे. पण हे आपल्याला जाणवत का नाही? त्याचं कारण ते देतात, सूक्ष्मत्वात तद अविज्ञेयम, की ते इतकं सूक्ष्म तत्व आहे की ते आपल्या ह्या ग्रॉस सेन्सेसला, म्हणजे ग्रॉस सेन्सेसला म्हणजे कसं की ह्या ज्या शब्द स्पर्श रूप रस गंध हे गुण झाले म्हणा किंवा हे ज्ञानेंद्रिय झाले, याच्या तावडीत ते सापडत नाही. कारण मग जसं तुम्हाला म्हटलं की आपले हे सगळे जे हे ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय जे आहेत, हे हे देशपरिच्छिन्न आणि कालपरिच्छिन्न आहेत आणि त्यामुळे त्याच्या बाहेर जाऊ शकत नाही. आपलं मन जे आहे हे मन लिमिटेड आहे. आपण या मनाने फक्त ह्या पंच इंद्रियाच्या गोचर असलेल्या गोष्टी फक्त बघू शकतो. पण या पंच इंद्रियाच्या बाहेर असलेल्या गोष्टी आपण बघू शकत नाही. त्याचे लिमिटेशन्स आहेत. म्हणून ते म्हणतात की सूक्ष्मत्वात, म्हणून म्हणतात की सूक्ष्मतात्वत अविज्ञेय, ते तत्व सूक्ष्म आहे म्हणून आपल्याला हे बघवत नाही, म्हणून आपल्याला समजून येत नाही तत्व. हे इतकं जे सांगितलं आतापर्यंत की ते दूर आहे पण त्यासोबत जवळ पण आहे. ते या भोग्य वस्तूंमध्ये आहे पण त्या भोग्य वस्तूंच्या मध्ये पण नाही आहे. सर्व इंद्रियांच्या द्वारे ते प्रगट होतं पण त्या सर्व इंद्रियांमध्ये पण नाही आहे. तर हे जे कॉन्ट्रडिक्टरी भगवंत सांगतायत ते सांगत नाही आहे कॉन्ट्रडिक्टरी. ते म्हणतायत की हे तत्व हे आपण असं प्रत्यक्ष, जसं मी तुम्हाला बघू शकतोय तसं प्रत्यक्ष ह्या तत्वाचा अनुभव करता येत नाही. कारण हा अनुभव घेणारा तुम्हीच आहात आणि त्यामुळे हा सब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट नाहीये. आणि त्यामुळे हे सूक्ष्म तत्व जाणायचं असेल तर आपल्याला जी साधना करायला सांगितली आहे, वेगवेगळ्या वेळेस आपण ते साधनेचा पार्ट बघितलाय. ती साधना केल्यानंतर हळूहळू तुमचं मन शुद्ध झाल्यानंतर मन जेव्हा सूक्ष्म होतं तेव्हा हळूहळू आपण हे सूक्ष्म तत्व आपण समजू शकू आणि आपल्याला त्याचं ग्रहण होऊ शकेल. म्हणून इथं भगवंत म्हणतायत की सूक्ष्मत्वात तद अविज्ञेय, की आपल्याला तर विज्ञान होत नाही, आपल्याला ज्ञान होत नाही कारण ते सूक्ष्म आहे. उरलेलं आपण मग पुढे बघू. इथेच थांबू आपण आज. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.